पुढची बातमी अहिल्यानगरातून येते। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। पाळण्यात आलेल्या बंद विराट निषेध मोर्चानंतर संपल्याचं जाहीर करण्यात आलंय। शहरातील जनजीवन आता दुपारनंतर पूर्वपदावर येण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे। शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली आस्थापनं खुली करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 4 दिवसापासून बंद असलेली अनेक दुकानं पुन्हा उघडण्यात आली आहेत। श्रीरामपूरमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याची हत्या झाल्यानंतर गेल्या 4 दिवसापासून श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता। गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन व्हावं, जे काही आरोपी आहेत त्यांना मोकाका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागण्या घेऊन श्रीरामपूरकर एकवटले होते। बेमुदत श्रीरामपूर बंद ठेवण्यात आलं होतं, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या। आज विराट मोर्चानंतर हे आंदोलन जे आहे ते दुकानं जी आहेत ती उघडण्याची परवानगी जी आहे ती आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की सध्या दुकानं जी आहेत ती उघडण्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या 4 दिवसापासून हे सर्व जी दुकानं आहेत, बाजारपेठा आहेत, त्यांनी कडकडीत बंद पाळलेला होता। श्रीरामपूर शहर जे गुन्हेगारीचा केंद्रबिंदू ठरत असल्यानं व्यापारी वर्गामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण होतं। त्या अनुषंगाने स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी बंदमध्ये जे नागरिक आहेत ते सहभागी झाले होते। दुकानदार, व्यापारी जे असतील ते यामध्ये सहभागी झाले होते आणि आज जवळपास 100 तासानंतर ही दुकानं जी आहेत ती उघडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजारपेठामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचते, त्याची साफसफाई करणं ते देखील सुरू झाले। एकंदरीत जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर श्रीरामपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी, व्यापारी वर्गांना वाटणारी असुरक्षितता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, मला सांगा की नेमका कशासाठी हा बंद होता, आता दुकान उघडतंय, काय भावना आहेत? आम्ही श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे सभासद आहेत। आम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 4 दिवस स्वस्फूर्तीने बंद ठेवले। काय नेमकं काय वातावरण आहे, काय भीती वाटते? व्यापारी आहात, आकाश दुबैया असाच व्यापारी होता काय? हे व्यापारी असल्यानं हे आमच्या संघ बी उद्या होऊ शकतं, त्या हिशोबाने आम्हाला मर्चंटने सांगितल्याप्रमाणे आम्ही बंद ठेवलं। आपण व्यवसाय करत आहात, अनेक व्यावसायिक देखील आहेत, दररोज श्रीरामपूरमध्ये काही ना काही असे प्रकार घडतात, तर स्वतःला किंवा आपल्या कुटुंबाला असुरक्षित वाटतं, काय नेमकं काय होतं? श्रीरामपूरचं वातावरण थोडंसं दूषित होत चाललंय, त्याच्यामुळं हे कोणावर बी अन्याय होऊ नये म्हणून ह्याकरता आम्ही बंदमध्ये सहभागी झालो। श्रीरामपूरची साखर उचलेली होती, कोट्यावधी रुपयांचं अर्थकारण थांबलेलं होतं, नुकसान झालेलं आहे आपलं, काय सांगतो? आता हे नुकसान ठीक आहे, सहन करणं आमचं गरजेचं होतं, कारण हे कोणावर बी अन्याय उद्या होऊ शकतं, त्या कारणाने आम्ही हे स्वस्फूर्तीने बंद ठेवलंय। नुकसान ठीक आहे, हे नुकसान थोडक्यात हे होऊन जाईल, पण पुढं अशी घटना घडू नये याकरता आम्ही बंद ठेवलंय। नुकसान ठीक आहे, मात्र जीव देखील महत्वाचा आहे। या पार्श्वभूमीवरती जे व्यावसायिक आहेत ते या बंदामध्ये स्वयंस्फूर्तीने उतरले होते। श्रीरामपूरकर एकवटलेले होते। गुन्हेगार समूळ उच्चाटन या ठिकाणून व्हावं, गुन्हेगार पार्श्वभूमीची जी लोक आहेत त्यांना हद्दपार केलं जावं आणि पोलिसांचा धाक त्यांच्यावर राहावा, ही मागणी घेऊन या सर्व आंदोलन जे होतं या ठिकाणी छेडलेलं होतं। आता आस्थापना उघडण्यास सुरुवात झालेली आहे। आगामी काळामध्ये श्रीरामपूरचं वातावरण खरंच स्वच्छ होतं का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार। सुनील दवंगे, NDTV मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर।